तर गाईज फायनली पुन्हा एकदा राणीच्या गेटअप मध्ये आलेला आहे. मेकअप मी स्वतः केलाय गाईज पहिल्यांदा. आणि खाण्याचे खूप नखरे चालले माझे. नाहीये बाई, मुलगी असून मी काही नखरे, मी जे भेटलं ते घालतोय. अरे पण तू पोरगी तर वाटायला पाहिजे तिच्या. सो या जर्नीमध्ये बऱ्याच गोष्टी मिळत आहेत, बऱ्याच गोष्टी सुटत आहेत. आय त्या बॉयफ्रेंड येतोय, शांतपणा करते का जास्त? हा अरे तू मला विसरले, पण मी तुला विसरलेला नाही. कोणासाठी आली तू इथं? कॉफी असते टम्बलर मध्ये. गर्ल लाईक मी लाईक रिअली टम्बलर मध्ये पाणी ठेवणार तुला वाटतं? आय एम अ जेन्सी अँड आय एम ओनली ड्रिंकिंग कॉफी. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस रात्रीचे 2:15 वाजताय. मी आता ब्लॉग सुरुवात करते कारण की कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मम्मी पप्पा गेले होते गावाला आणि आता आलेले 2:15 वाजलेले. ओके, मी हिची हरकत दाखवायला तुम्हाला हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आता बघा, हिला समजेल की मम्मी पप्पा आलेले. तर बघा, ही आली ही उड्या कशा मारेल. तिला समजलंच नाही, ती झोपेत होती. अरे मम्मी सोडून चालली. तर घरात कोणी पण आलं बाहेर गावून तर चिरीचे हेच रिॲक्शन असतं. झोपेत होती, तिला समजलं नाही. मला माहिती पडलं, आवाज येत होता मला लगेच समजलं. काहीच बघा, मी मम्मीला घेतलं होतं ॲनिव्हर्सरीला. तर आता मम्मी तेच घातलेलं. ओय ओय चिरी, कार चालू झाली. पप्पा थांबा. फायनली चेरी पण झोपलेली आता. गुड मॉर्निंग गाईस. हा आहे नाही, सकाळ झालेली आहे आणि मम्मी पप्पा आले होते. मस्त आता आंघोळ वगैरे करून तयार झालेलं आहे. मी एक रील शूट करायला आलेले आहे गच्चीवर. मी आणि मम्मी पार्थला उठवलेलं आहे, त्याला सांगितलं म्हटलं एक कॅमेरा पकडायला. आणि आज तो चेरीला घाबरतोय परत. काल रात्री एवढा चांगला खेळला, अंगावर येते. मग काल तर तू मांडीवर घेऊन घेऊन फिरत होता तिला. ये रे ये रे ये रे. चला गाईस, तर रील फायनली शूट झालेली आहे. आणि ही पारच्याच मागे का बरं लागलेली आहे मला ते नाही समजत. पार तू आधी जा, खाली जा, तू खाली जा, मी घेतो तिला. चल पार तुझ्या मागे लागलेली, तिला तू खूप आवडलेला आहे. तर ना आता तू पण तिच्यावर फ्रेम कर, हात फिरव, बघ ती कशी दोन. चेरी हे घे, नको रे, कशी दात काढते ती. गाईस सकाळी सकाळी चेरीचे फ्रेंड्स आलेले. हे बघा, त्यांना आता मस्त बिस्किट दिलं. आणि त्यांची मम्मी ना कधी कधी चेरीच्या अंगावर चालली जाते. ही जर त्यांच्या जास्त जवळ गेली तर बघा, अय काय ऊ करते. पहिल्यांदा एवढं जवळ गेले असतील एकमेकांच्या, पहिल्यांदा. काय ब्रश करून ये घरून. गाईस पार्कचे क्रॉक्स आहे ना घराच्या बाहेरून गायब झाले. तर आता दिसतच नाही बाई कुठे चालले गेले. ते कुत्रे घेऊन गेले असतील, काय माहिती. नाही तू रात्री इकडेच काढले होते का घरात? तू जेव्हा घरात जात होता तेव्हा तू इकडेच काढले होते ना? हा मग कारण इकडूनच आत गेलो ना आपण इकडून आत गेले होते आधी. मग मी जेव्हा माझे क्रॉक्स घ्यायला आला तेव्हा कुत्रे खेळत होते क्रॉक्सशी आणि माझेच क्रॉक्स होते दोघी फक्त. तुझा दिसलाच नाही मला. तर आता पार्थ परत चाललेलं आहे. तर आज ते कुठे चाललेले रात्री? ज्वालादेवी चाललेले ते. मग परत तो आता त्याच्या काकांच्या घरी चाललाय. परत कधी येणार आहे? तिकडून आलो इकडे येईल ना घरी. तेव्हा नवीन क्रॉक्स नको आणू, नाही तर परत गायब होऊन जातील. बाय बाय बाय. चला गाईस, आम्ही निघाले आता. सकाळचे 11:30 11:45 होत आहे. मी अरे चष्मा रे, चष्मा परत टनगे. तर गाईस पार्थला आता इथे ड्रॉप केलेलं आहे आणि मग तो मस्त जाईल फिरायला. काय मामा? नाही निघतोय, हिला आणलेलं आहे सोबत. हे थांबू नाही देणार. काय चल मग हॅपी जर्नी तुला. बाय बाय. चला हम है चेतन भैया के घर पे. आणि अरे यार अंधार अंधार पूर्ण.
ही चेतन दादाची रूम, तिथे एकदम पसारा पसारा असतो. ये रे, तुझ्या घरात तुझंच हार्दिक स्वागत आहे. हॅलो, काय हा चल ग, बस ग, मस्ती आहे? बस चेरी, कोणी कोणी बोलणार नाही तुला. काय मस्ती आहे? अय सफरचंद हा. ही पण स्कूबी आहे आणि ती चेरी आहे. तर बघा, ती मांजर, हा कुत्रा, ही कुत्री, सॉरी. आणि बघा दोघांचं प्रेम. तिला इंटरेस्टच नाही स्कूबीला. चेरी एवढं मागे मागे करते आणि तिच्या की तू खेळ माझ्यासोबत मस्ती तरी कर, पण तिला इंटरेस्टच नाही या कुत्रीला, मांजरला. हिला खेळायला आवडतं, मग धरते, मग चावते, पाडते. हा का? हा, मग ते समोरचं रिॲक्शनच देत नाही, तर मग एक बधीर सारखी शांत बसून जाते. थांबाया. काय ग? हां गाईस, तर मी आहे ना आता घरी आलेला आहे आणि आता शेविंग वगैरे केलेली, बिकॉज गाईस परत एकदा राणी बनायचा टाईम आलेला आहे. चेतन दादाला एक बनवायचं आहे कॉन्टेंट. तो बोलला की राणी आणि तो आता आम्ही बनवत आहे. काय ग? मला काय बोलतील? राणीला लगेच, राणी म्हणते, चेरीला लगेच समजून जातं की बाहेर कोण चाललंय. अर्ध झोपेतनं झोप सोडून आलेली ती. तर आता क्लीनचे वगैरे केलेले आहे. मम्मीने इथं सामान वगैरे काढलेलं आहे. मम्मीला दुकानावर जावं लागतं ना, पप्पा येतील आता घरी जेवायला. मग आता मम्मीने म्हटलं आहे मला की हे यार, हे थांबा, आधी हे लावशील प्रायमर, फाउंडेशन, मग नंतर पावडर, मग हे होटांना, आणि मग हे कुठे लावतं काय माहीत भाई. तर गाईज फायनली पुन्हा एकदा राणीच्या गेटअपमध्ये आलेला आहे. मेकअप मी स्वतः केलाय गाईज पहिल्यांदा. आणि तो शर्ट छान होता आर्यन, तो कोणता? लोअर वाला. अरे पण मग तो नाही होता ना. हे वाटत नाही ना मुलीचा टॉप म्हणून, तू मुलगाच वाटतो. विचार, लेडीज आहे पण तो वाटत नाही का? मग तो आता मला शोधावा लागेल, तो कुठे आहे, तो काय माहिती. खूप छान वाटतो तो. तो का? ते आर्यन दे त्याला. हे घे. वीग आणलेली का? ते जाळी त्याच्यात वीग पण आलेली. आता वीग घालतो. काय ग? तर गाईस मी आता निघतोय. बघा, राणीचा ड्रेस चेंज केला गेलेला आहे इथे. ॲक्च्युली आधी वेगळा होता, बट दादा बोलला की म्हणे तो सूट नाही होणार म्हणे. तर याचे हाय नाही, याचे खूप नखरे चालले. माझे नाही आहे बाई, मुलगी असून मी काही नखरे, मी जे भेटलं ते घालतोय. अरे पण तू पोरगी तर वाटायला पाहिजे. तिच्या झिंगऱ्या ह्याच्यात तरी वाटतोय थोडीफार. त्याच्यात तर अजिबात वाटत नव्हतं. असं वाटत मुलाचा टी शर्ट घातलाय, ते डाऊन शोल्डर टी शर्ट इतकं सेक्सी होतं, पण ते भेटत नाही. आज किती वेळ झाला तरी. जाऊ द्या. एनिवेज जे होत आहे चिकली होत आहे. आता आम्ही निघताय ट्रॅकवर जायला. तिकडे एक रील शूट करायची आहे, कारण आमची राणी आहे खूप शाणी. सो आम्ही आता आमच्या राणीला घेऊन चाललोय रील बनवायला. बघा कशी गाडी चालवते. सेन्सी गर्ल लाईक शी लाईक. तो माणूस मला बघत होता. रिएक्शन भाई. पोलीसवाल्याने मला थांबवलं. ओके, ट्रॅफिक पोलीसने. तर माझ्याकडे लायसन आहे, मी माझ्या मोबाईल मधलं लायसन दाखवेल. तो फोटो काढलेला आहे, मी त्याला दाखवेल. तो तर बोलेल, दादा तुम्ही ताई तुम्ही मुलाचा फोटो दाखवताय. मग त्याला वीक काढून असं दाखवेल. आता दिसलं कोण आहे मी, तो डायरेक्ट कन्फ्युज होऊन जाईल की हा दाखवतो कोणाचा फोटो आहे म्हणून. अरे कहना क्या चाहते हो भाई? अरे जर मी माझा स्वतःचा फोटो त्याला दाखवला मुलाच्या रूपामधला लायसनवरचा, तर तो बोलेल काय खोटं बोलताय, तुम्ही आहेच नाही, तुम्ही कोण तुमच्या भावाचा फोटो आणला किंवा कोणाचा हे दाखवताय लायसन, तुम्ही तर मुलगी आहे पण मुलाचा फोटो आहे. समजदार को इशारा काफी आहे. जस्ट इमॅजिन गाईज की काय चाललंय आयुष्यामध्ये, आपण काय करतोय आणि कायच चाललंय. पण हीच खरी कंटेंट क्रिएशनची जर्नी आहे. सो या जर्नीमध्ये बऱ्याच गोष्टी मिळत आहेत, बऱ्याच गोष्टी सुटत आहेत. शकता इथं उघडलंय ते ज्ञानीज, जिथं आम्हाला बोलवलं होतं ओपनिंगला. या नक्की व्हिजिट करा. कॅफे एरिया मस्त आहे आणि त्यांचं जे सिटिंग पोझिशन आणि बाकी थीम वगैरे. सो जरा चांगली भाषा. सिटिंग पोझिशन व्हॉट इट साऊंड लाईक यु नो. नाही अरे पोझिशन्स तिकडे ना लाईक अँबॅरन्स काय म्हणतात ते, ॲम्बियन्स अँबियन्स चांगलं आहे. काय राणी तू, अरे ते विसरून जातो ऐन टाइमला. का वागतेस तू? कशाला आला? आपले सगळे संपले ना आता. ओके जस्ट गेट लॉस्ट. माझा बॉयफ्रेंड येतोय. काय त्या बॉयफ्रेंड येतोय, शांतपणा करते का जास्त? हा, अरे तू मला विसरले पण मी तुला विसरलेला नाही. कोणासाठी आली तू इथं? हा, थोडी तर लाज वाटू दे. अरे जनाची नाही तर मनाची तर धर राणे. बघ मला काहीच धरायचं नाही. तू जस्ट गेट लॉस्ट. मला काही सांगू नको. मम्मी ओरडीन तो माझ्या कट वेगळा काढीन मी. ओ माय गॉड, यू आर बिहेविंग लाईक सच अ बैल. गाडी बघ. बोल मला. अरे ओ बापा कड कॅमेरा तो मॅम आला कॅमेरा.
बोल बोल आर्यन पटेल. हा एक मिनिट लाईक बैल गाडी करू. हा. हा मला बैल म्हटली का तू? सांगे ना का? बस कट. गाईस फायनली ते शूट झालेलं आहे आमचा अर्धा तासापासून आणि बघा मस्त समोर सनसेट होतोय. एक सेकंड. सन सेट आहे का तो? सनसेट होणार आहे आता. ओके मला काय वाटलं तो सनराईज आहे की काय. हा तू तर बिलेनियर आहे ना. मिलेनियर. मिलेनियल. अरे ते राहिलं ना. जाऊ दे नाही, पण तो- दुसऱ्या याच्यातलं घेऊन घेशील. 4-5 रेटिंग घेतलेले. गाडी काढ आणि गाडीत बस. हो गाडीत बसावं लागेल नाही तर मुलं बघताय. लोक पाहून चाललेलं. गाईस खरंच ट्रॅक आहे ना खूप बेस्ट आहे. बट आहे ना इथले रस्ते एकदम वेस्ट आहे. बघा सगळे खड्डे. इथे गाडी चालवायला खूप मजा येते पण जर खड्डे आला ना खड्डे एकदम जीवार येते मग गाडी चालवायला. बघा किती मस्त आहे आपला तलाव. किती सुंदर सुंदर लोकेशन आहे. पण ह्या सुंदर लोकेशनला खराब करणारे हे आपले जळगावचे रस्ते. खरं दादा बरोबर आहे की नाही. येस 3-4 रिटेक घेतलेले. कारण राणीच्या टम्बलर मध्ये पाणी नव्हतं अजिबात. टम्बलर मध्ये पाणी काबर ठेवू. कॉफी असते टम्बलर मध्ये. गर्ल लाईक मी लाईक रिअली टम्बलर मध्ये पाणी ठेवणार तुला वाटतं. आय एम अ जेन्सी अँड आय एम ओनली ड्रिंकिंग कॉफी. व्हॉट्स दॅट. शेवटच्या याच्यात ते वाक्य नाही मी तू जेन्सी मी मिलेनियल. गाईस सध्या ना चेरी माझ्या अंगावर एवढी झालेली ना काय सांगू. एक मिनिट गाईस अंधार असतो आमच्या घरात. मी आल्या बरोबर माझ्या अंगावर सोड. तिला सोडून दे खाली सोड. चेरी पिल्लू माझ्या शिवाय राहतच नाही गाईस. सध्या माझ्याच मागे खूप लागते. शिक्षण किती झालंय माझं तुझं तुमचं? 11वी. बापरे 11वी झालंय बेबी तुमचं. तुला माहित नव्हतं होय, जिंगऱ्या? नाही माहिती होतं. माहित पडलं तुला की बेबीचं शिक्षण काय हायर आहे? सेकंडरी मम्मीचं माहिती आहे. आर्यन शी कॅन स्पीक इंग्लिश. एक मिनिट घेतला. इंग्लिश. गाईस समोर सनसेट बघा किती मस्त होतोय. आता आम्ही सहज निघालेले बाहेर थोडंसं. मी सनसेट बघा किती मस्त होतोय भाई बाहेर है ना. रात्रीचे 11 वाजलेले आणि ना बघा आता मी पार्थला कॅमेरा द्यायला आलेलो होतो. चेरी सरक मला पार्थला दाखवू दे. तू दिसत राहते. दाखव रे. माल घेतलाय ना. कोणाला माहिती नाही पडलं ना. बिलकुल घेऊन जा. केव्हा येणार आहे परत 3ला ना. हाँ 3. ओके ओके चलो हम भी जाते घर पे. किती वाजता ट्रेन. 1-1:30. हा रात्री ट्रेन म्हणून मी आत्ताच येऊन गेला. म्हटलं आता जाऊन ब्लॉग एडिट करून टाकून चार्ज करायचं आहे का करायचं? हा चार्ज करून घेशील. चला बाय बाय मा. चलो बाय 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 बाय.